नवरात्रीच्या 9व्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते। ही देवी सर्व प्रकारच्या सिद्धी शक्ती प्रदान करणारी आहे। या दिवसाची कथा आणि तिचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे। नवरात्रीचा 9वा दिवस, देवी सिद्धिदात्रीची कथा। फार प्राचीन काळी जेव्हा हे विश्व निर्माण झाले नव्हते तेव्हा सगळीकडे एक प्रचंड अंधकार आणि शून्य होते। तेव्हा केवळ आदी पराशक्तीचेच अस्तित्व होते। या आदिशक्तीला कोणतेही रूप नव्हते, रंग नव्हता किंवा आकार नव्हता। या शून्यातून जेव्हा सृष्टीची रचना करण्याची कल्पना उत्पन्न झाली तेव्हा आदिशक्तीने प्रथम ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवतांना प्रकट केले। पण अजूनही सृष्टीची निर्मिती कशी करायची, तिच्यामध्ये व्यवस्था कशी आणायची आणि कार्य कसे करायचे हे त्यांना ज्ञात नव्हते। तेव्हा या तिन्ही देवांनी आदी पराशक्तीची कठोर आराधना सुरू केली। त्यांची ही भक्ती पाहून आदिशक्ती एका दिव्य आणि तेजस्वी रूपात प्रकट झाली। हे रूप सिंह वाहिनी होते आणि तिच्या हातात कमळ, शंख, चक्र आणि गदा अशी आयुधे होती। या देवीलाच सिद्धिदात्री म्हणून ओळखले जाते। सिद्धिदात्री देवीने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना 8 प्रकारच्या सिद्धी अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व आणि 9 प्रकारच्या निधी प्रदान केल्या। या सिद्धींच्या बळावरच ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली। विष्णूने तिचे पालन पोषण आणि संरक्षण करण्याची जबाबदारी घेतली। महेशाने, शंकराने सृष्टीतील संयम आणि संतुलन राखले। देवी सिद्धिदात्रीच्या कृपेमुळेच भगवान शिव यांना अर्धे शरीर देवीचे आणि अर्धे शरीर पुरुष असे प्राप्त झाले, ज्यामुळे त्यांना अर्धनारीश्वर असे नाव मिळाले। या कथेचा अर्थ हा आहे की देवी सिद्धिदात्री केवळ देवतांनाच नाही तर आपल्या भक्तांनाही ज्ञान, बुद्धी, यश आणि सर्व प्रकारची सिद्धी प्रदान करते। नवरात्रीचा हा 9वा दिवस भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्या साधकाला पूर्णत्व आणि मोक्ष प्राप्त करण्याची प्रेरणा देतो। या दिवशी केलेल्या पूजेने भक्ताच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि त्याला परम शांती व समृद्धी मिळते। नवमीला काय करावे? देवी सिद्धिदात्रीची पूजा करावी। कन्यापूजन, कुमारिका भोजन करावे, ज्याला अत्यंत शुभ मानले जाते। देवीला पुरणपोळी, शिरा, हलवा आणि चणे यांचा नैवेद्य दाखवावा। नवरात्रीच्या या अंतिम टप्प्यात देवी दुर्गा आपल्या भक्तांना विजय आणि परिपूर्णतेचा आशीर्वाद देते।